नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारताच्या पश्चिम किनाऱ्याबद्दल. एका अशा प्रदेशाबद्दल ज्याची गोष्ट दंतकथांपासून सुरू होते आणि व्यापारातून घडत जाते. हो, आपण बोलतोय कोकणबद्दल. आणि आज आपण त्याचीच अनोखी कहाणी उलगडणार आहोत. बरं, कुठलीही किनारपट्टी म्हणजे कोस्टलाईन जन्माला कशी येते? आता विज्ञान सांगेल की हे सगळं पृथ्वीच्या पोटातल्या हालचाली आणि समुद्राच्या पातळीतल्या बदलांमुळे होतं. ते बरोबर आहे. पण कोकणची गोष्ट ना, ती फक्त विज्ञानाची नाहीये. तिच्या जन्माची एक इतकी जबरदस्त पौराणिक कथा आहे की ती या प्रदेशाच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनून गेली आहे. तर कथा अशी आहे की ही जी जमीन आहे ना, ती समुद्राकडून जिंकून घेतली होती. आणि कोणी? तर भगवान विष्णूचे 6वे अवतार परशुराम यांनी. असं म्हणतात की त्यांनी सह्याद्रीच्या उंच कड्यावरून एक बाण सोडला आणि थेट समुद्राला आज्ञा दिली, मागे हटा. आणि त्यातूनच जी जमीन वर आली तेच आपलं आजचं कोकण. चला तर मग आता ह्या दंतकथांच्या दुनियेतून थोडं बाहेर येऊया आणि इतिहासाच्या पाऊलखुणा शोधूया. बघूया की पहिले ठोस पुरावे आपल्याला कुठे सापडतात. बघा, दंतकथा तर आहेतच, पण कोकणचा खरा लिखित इतिहास आपल्याला दगडांवर कोरलेला सापडतो. प्राचीन व्यापाऱ्यांच्या नोंदींमध्ये सापडतो. कान्हेरी लेण्यांमधलं कोरीव काम बघा किंवा जुने ताम्रपट बघा. हे सगळे या प्रदेशाच्या श्रीमंत भूतकाळाचे जिवंत साक्षीदार आहेत. आता ही टाईमलाईन बघा, किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे विचार करा, मौर्य साम्राज्य यायच्या आधीपासून इथून थेट बॅबिलोनला मोर पाठवले जात होते. नंतर तर रोमन आणि इजिप्शियन साम्राज्यांशी व्यापार सुरू झाला. आणि जेव्हा पर्शियामध्ये सॅसेनियन साम्राज्य कोसळलं, तेव्हा तिथल्या लोकांना आश्रय कुठे मिळाला? तर आपल्या ठाण्याच्या किनाऱ्यावर. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, कोकण हे कधीच जगापासून तुटलेलं नव्हतं, ते नेहमीच ग्लोबल होतं. आता आपण कोकणच्या इतिहासातल्या एका अशा पर्वाकडे वळणार आहोत जिथे एका स्थानिक राजवंशाने तब्बल 450 वर्ष राज्य केलं आणि त्यांनीच या प्रदेशाला एक वेगळी ओळख दिली. तर हे शिलाहार होते तरी कोण? खरं सांगायचं तर त्यांचं मूळ कुठलं होतं हे आजही एक गूढ आहे. पण त्यांनी उत्तर कोकणावर जवळपास 450 वर्ष राज्य केलं आणि ते स्वतःला काय म्हणायचे माहितीये? तगर या उत्कृष्ट शहराचे अधिपती. आता हे तगर शहर कुठे होतं, कसं होतं, हेही इतिहासाचं एक हरवलेलं पान आहे. त्यामुळे त्यांची ओळख आणखीनच रहस्यमय बनते. ही बघा, शिलाहारांची वंशावळ. आपल्याला प्रत्येक राजाचं नाव लक्षात ठेवायची गरज नाहीये, पण ही वंशावळ बघून एक गोष्ट कळते, ती म्हणजे स्थैर्य. विचार करा, 450 वर्ष एकाच घराण्याची सत्ता. ही काही छोटी गोष्ट नाही. आणि याच काळात कोकणची जी एक स्थानिक ओळख आहे, इथली संस्कृती आहे, ती खऱ्या अर्थाने फोफावली, रुजली. बरं, राजे महाराजे तर झाले, पण त्या काळात सामान्य माणसांचं आयुष्य कसं होतं, अर्थव्यवस्था कशी होती आणि कसं कोकण वेगवेगळ्या संस्कृतींचं एक मेल्टिंग पॉट बनलं, चला ते पाहूया. त्या काळात कोकणची अर्थव्यवस्था म्हणजे एक प्रकारे समुद्रावरच चालत होते. ठाणे, सोपारा, चौल ही फक्त नावं नाहीत, ही त्या काळातली आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रवेशद्वार होती. इथून मसाले, कापूस, अत्तरं जगभरात जायचे. आणि तिकडून म्हणजे अरबस्थानातून काय यायचा? घोडे, जे लष्करासाठी प्रचंड महत्वाचे होते. म्हणजे बघा, हा व्यापार किती महत्वाचा होता. आणि हा जो व्यापार होता, ही जी लोकांची ये-जा होती, त्याचा परिणाम थेट कोकणी भाषेत उतरला. हा तक्ता बघा. कन्नड, पर्शियन, अरबी, पोर्तुगीज या सगळ्या भाषांमधले शब्द आज आपण किती सहजपणे वापरतो. आपली भाषा म्हणजे जणू काही इतिहासाचा एक जिवंत नकाशाच आहे, नाही का? आणि मग आला तो काळ ज्याने कोकणच्या इतिहासाला एक असं वळण दिलं की सगळंच बदलून गेलं. तो काळ होता युरोपियन म्हणजे पोर्तुगीजांच्या आगमनाचा. इथे बघा, 1510 पूर्वी आणि 1510 नंतर काय फरक आहे? 1510च्या आधी अरबी व्यापारी समुद्रावर राज्य करत होते. पण नंतर अफोन्सो दे अल्बुकर्क आला, त्याने गोवा जिंकलं आणि समुद्रावरची अरबांची मक्तेदारीच मोडून काढली. व्यापाराची दिशाच बदलली. सगळा व्यापार लिस्बनकडे म्हणजे युरोपकडे वळवला गेला. हा एक प्रचंड मोठा शिफ्ट ऑफ पॉवर होता. आणि मग सुरू झालं गोल्डन गोवाचं पर्व. पोर्तुगीजांच्या काळात गोवा इतकं श्रीमंत झालं की ते जगाच्या मसाल्याच्या व्यापाराचं केंद्र बनलं. आणि लोकसंख्येबद्दल काय सांगू, त्या काळात गोव्याची लोकसंख्या लंडन किंवा पॅरिसपेक्षाही जास्त होती. तुम्हीच कल्पना करा. पण गोवा फक्त व्यापाराचं केंद्र नव्हतं,
ते पूर्वेकडील कॅथोलिक धर्माचं मुख्यालय बनलं होतं. इतकं महत्वाचं की त्याला पूर्वेकडील रोम असं म्हटलं जायचं. म्हणजे बघा, इथे पैसा आणि धर्म दोन्ही किती शक्तिशाली होते. पण म्हणतात ना, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. या सोनेरी गोव्याला एक काळी गडद बाजूही होती, आणि ती म्हणजे गोवा इन्क्विजिशन. 1560 मध्ये याची स्थापना झाली आणि पोर्तुगीज साम्राज्यातल्या सगळ्यात क्रूर न्यायालयांपैकी एक म्हणून याची ओळख बनली. इथे मोठ्या प्रमाणावर धार्मिक छळ झाला. मिशनऱ्यांचा ह्या प्रदेशावरचा प्रभाव हा खूपच गुंतागुंतीचा होता, म्हणजे कॉम्प्लेक्स होता. एका बाजूला त्यांनी कोकणी भाषा शिकवून त्यात धार्मिक ग्रंथ लिहिले, ज्यामुळे कोकणी साहित्याचा सुवर्णकाळ सुरू झाला असं म्हटलं जातं. पण मग ह्याच व्यवस्थेने 1684 साली कोकणी भाषा संपवून टाकण्याचा अधिकृत आदेश काढला. म्हणजे बघा, एकाच वेळी निर्मिती आणि त्याच वेळी दडपशाही, ही एक विलक्षण आणि तितकीच विरोधाभासी गोष्ट आहे. तर मग ह्या सगळ्या इतिहासातून आपल्याला काय दिसतं? एक गोष्ट तर नक्की, की कोकण म्हणजे कुठलीही एक साधी सरळ गोष्ट नाहीये. ही एक असं ठिकाण आहे जिथे एकावर एक अनेक कथा रचलेल्या आहेत. इंग्रजीत एक शब्द आहे, पॅलिम्सिस्ट. याचा अर्थ होतो एक असं जुनं हस्तलिखित ज्यावरचं लिखाण पुसून त्यावर पुन्हा नव्याने लिहिलं गेलंय, पण जुन्या लिखाणाच्या खुणा अजूनही दिसतायत. कोकण किनारपट्टी अगदी तशीच आहे. इथे दंतकथांचा थर आहे, त्यावर राजवंशांचा, मग व्यापाराचा आणि मग श्रद्धेचा. सगळे थर एकमेकांमध्ये मिसळून गेले आहेत. आणि ह्या सगळ्या इतिहासाच्या केंद्रस्थानी कोण आहे? ते इथले लोक, जे ह्या सगळ्या बदलांमधून गेले, त्यांनी ते स्वीकारले, पचवले. सर जॉर्ज बर्डवूडसारख्या परदेशी निरीक्षकांनी सुद्धा इथल्या समाजाबद्दल लिहून ठेवलंय, जे आपल्याला त्या काळाचं एक चित्र उभं करतं. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच. जागतिक व्यापार, वेगवेगळ्या संस्कृतींचं मिश्रण आणि धार्मिक स्थित्यंतर, या सगळ्याचा इतका मोठा आणि गुंतागुंतीचा इतिहास आज कोकणच्या लोकांच्या जीवनावर, त्यांच्या ओळखीवर कसा प्रभाव टाकत असेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?